राज्यसेवा प्रीलिम टेस्ट सिरीज 2025 टेस्ट नंबर 2 करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 66 पासून बघा. जोड्या लावा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 याबद्दल आपल्याला खेळाडू दिलेत आणि त्यांचे क्रीडा प्रकार म्हणजे ते कोणत्या गेमशी रिलेटेड आहेत हे क्वेश्चन विचारलेत. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊन गेला होता PYQ मध्ये. एकदा त्यांनी अर्जुन पुरस्कार दिले होते काही आणि जोड्या लावा विचारलं होतं. आता आपण इथं दिलंय मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि जोड्या लावा दिलेत. ठीक आहे. तर कोण कोणाशी निगडीत आहे बघा. क्वेश्चन 66 बघतोय आपण. तर गुकेश डी कशाशी रिलेटेड आहेत बरं? ते बुद्धिबळ या खेळाडूशी रिलेटेड आहे. ओके. त्यानंतर हरमनप्रीत सिंग कशाशी रिलेटेड आहेत? ते हॉकी या खेळाशी रिलेटेड आहेत. त्यानंतर प्रवीण कुमार हे कशाशी रिलेटेड आहेत? तर ते आहेत पॅरा ॲथलीट. आणि जे आहेत मनू भाकर या आहेत नेमबाजीशी रिलेटेड. ही व्यक्ती आपल्याला माहिती असते, ही खूप चर्चेत होती. ठीक आहे. मनू भाकर यांच्याबद्दल इतर पण गोष्टी करून जायच्या. काहीतरी चर्चेतील व्यक्ती आहे, त्यांनी कोणते गोल्ड मेडल किंवा कोणते रौप्य पदक मिळवले, कोणत्या गेममध्ये मिळवले हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यांचं नेमबाजी मग डचं 4 असं 2 ठिकाणी लागते. ठीक आहे. आणि जर का गुकेश डी पण माहिती असतील आपल्याला बुद्धिबळाशी रिलेटेड तर तिथं पण 1-1 दिले. तर मग या बाबतीमध्ये म्हणजे मेजर जे काही गोष्टी आहेत खेलरत्न पुरस्कार मोठे महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हा क्वेश्चन जातो क्रीडा या टॉपिकमध्ये जातो. आपण मागच्या टेस्ट पेपरला बघितलं होतं की कोणत्या टॉपिकवरती आपल्याला फोकस करायचं आहे. तर त्यापैकी हा क्रीडा हा टॉपिक आहे. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन पण बघूयात आपण. बघा आन्सर काय आहे? 2 आहे. म्हणजे 1 2 3 2 4 आन्सर नंबर 2 आहे. हां. तर आता निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे यांना हा जो पुरस्कार दिला गेला त्याच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम हे होते. ठीक आहे. एकूण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मध्ये किती जणांना मिळालं? 4 जणांना भेटलं. तेच आपण जोड्या लावा करून दिलेलं होतं. ठीक आहे. अर्जुन पुरस्कार 2024 मध्ये 32 जणांना भेटला आणि पॅरा ॲथलीट 2024 मध्ये किती जणांना भेटलं? 17 जणांना भेटलेलं. ठीक आहे. त्यानंतर PYQ कशावरती आला होता? मी तुम्हाला सांगितलं होतं अर्जुन पुरस्कारावरती PYQ आला होता जोड्या लावा असा. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं आपण अजून एक 4 तसे पुरस्कार घेतलेले आहेत. व्यक्ती घेतलेले आहेत आणि त्यांचे फील्ड घेतलेले आहेत. ठीक आहे. वांतिका अग्रवाल बुद्धिबळाशी रिलेटेड आहेत. जर्मनप्रीत सिंग हे कशाशी? हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर स्वप्नील कुसळे आपल्याला माहिती हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे. तर त्या कशाशी रिलेटेड आहेत? नेमबाजीशी. त्यांनी ते किती मीटरमध्ये वगैरे हे पण सगळं करून ठेवायचं. किती मीटर पिस्तूल वगैरे हे पण करून ठेवायचं. अभय सिंग यांना स्क्वॉशमध्ये. ठीक आहे. तर हा PYQ आहे का बघा. कुठल्या आता रिसेंट पेपरमध्ये येऊन गेलेला आहे का बघा. ठीक आहे. आपण तेच इथं उतरून घेतलेलं आहे. परंतु जे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे ते मात्र महत्त्वाचं आहे. त्याचं नाव कधी चेंज झालं अशा स्टॅटिक गोष्टी देखील आपल्याला माहिती पाहिजेत. 2020चं विचारले, 2022चं जरी विचारले तरी आपल्याला एक 2-4 वर्षाच्या मागेपर्यंत आपण हे पुरस्कार करून ठेवायचे. जेणेकरून जर का खूप आधीचं जर एखादा करंटमधला क्वेश्चन विचारला तर आपल्याला त्यातलं पण यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 67 कडे. तर ह्याचा आन्सर काय आहे मग? आन्सर नंबर 2 1 3 2 4. ठीक आहे. पुढे बघा. काय म्हणते? जागतिक क्वेश्चन नंबर 67 जागतिक आर्थिक मंचाने WEFने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप अहवाल ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स GGI. ठीक आहे. 2025 मध्ये भारत -व्या क्रमांकावर आहे. तर भारत कितव्या क्रमांकावर आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये? HDI विचारतील किंवा GGI विचारतील किंवा आपल्याला ते विचारतील की GI विचारतील किंवा MPI विचारतील. म्हणजे आपण मागच्या वेळेसच पाहिलं होतं की किती इंडेक्सेस आपल्याला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. महत्त्वाचे इंडेक्स कोणते करून ठेवायचे आहेत आपल्याला? HDI हा तर खूप महत्त्वाचा इंडेक्स आहे. ह्याचं आपल्याला शीर्षक देखील विचारू शकतात ते. ठीक आहे. मग एकदा विचारलेलं त्यांनी. त्यानंतर GGI तर आता आपण बघतच आहे. ठीक आहे. त्यानंतर IHDI ही देखील एक कन्सेप्ट आहे. त्याचा क्रमांक विचारतील किंवा आयाम पण विचारतात. ठीक आहे. त्यानंतर अजून काय विचारतील बरं? ते MPI मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सचंच नाव काय झालं पुढे जाऊन? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तर हे इंडेक्सेस आपल्याला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे.
तर मग जागतिक अर्थ मंचाने जर का हे जे जाहीर केलेलं आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला कितवा क्रमांक आहे बरं? 131वा क्रमांक आहे. ठीक आहे. आणि बघा बाकीचे पण ऑप्शन कसं आपण जवळजवळच दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे परफेक्ट माहिती असणं गरजेचं असतं अशा प्रश्नांमध्ये. ठीक आहे. तर याचं एक्सप्लेनेशन बघा. आन्सर आहे 67चं 1 व 131वा क्रमांक ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025चा आहे. ठीक आहे. नंतर जाहीर कधी झाला? 12 जून 2025ला झाला. संस्था कोणती आहे ती? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. वर्ल्ड इकॉनॉमिक WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हे जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. आणि स्थान किती आहे 2025मध्ये? भारताचा 131वा आहे. 2024चा 129वा. म्हणजे कितीचा फरक पडलेला आहे? इथं 2चा फरक पडलेला आहे. ठीक आहे. तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या. मागचा पण आपला कितवा क्रमांक होता हे लक्षात ठेवायचं. किती देशांमध्ये? 148 देशांमध्ये 131वा क्रमांक आहे. ठीक आहे. 148 देशांमध्ये टोटल. त्यानंतर ना मग पहिले 3 देश कोणते हे पण लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे. आइसलँड, फिनलँड, नॉर्वे. ठीक आहे. HDIच्या बाबतीत पहिले 5 लक्षात ठेवत चला. पहिले 5 लक्षात ठेवा, का तर ते क्रमानं लावा वगैरे विचारतात. ठीक आहे. पण ह्या बाबतीत पहिले 3 आणि शेवटचे 3 जरी केलं तरी पुरेसं आहे. नंतर शेवटचा देश कोण आहे आपल्या साईडचा? पाकिस्तान, त्यानंतर सुदान आणि त्यानंतर चाड. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग 67चा आन्सर काय बरं? GGIचा आपला अहवाल कितवा क्रमांक लागतो? 131वा क्रमांक लागतो भारताचा. आन्सर नंबर 1. ठीक आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 68 बघा. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने म्हणजे युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 2026 हे वर्ष डॅश डॅश म्हणून घोषित केलेले आहे. ठीक आहे. काय दिलं आहे? जागतिक महिला कामगार वर्ष, जागतिक महिला शिक्षिका वर्ष, जागतिक महिला शेतकरी वर्ष किंवा यापैकी काहीच नाही. तर सगळे कसे आहेत बरं? महिला या टॉपिकशी तर रिलेटेड आहे माहिती, परंतु एक्झॅक्टच नाही तर किती महत्त्वाचं झालं. बरोबर आहे. आणि कुणी विचारलं आहे? महासभेनं काय डिक्लेअर केलं हे विचारलं. ठीक आहे. तर काय केलं आहे? जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलं आहे 2026 हे वर्ष. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं वर्ष. ठीक आहे. तर याचा आन्सर साधं सिम्पल आहे. म्हणजे 1 लाईनर क्वेश्चन एक टाकून दिला आपण ज्या आंतरराष्ट्रीय लेवलचा. तर मग आपण हे सगळे वर्ष कोणतेही वर्ष जर का घोषित केले असतील 2025 किंवा रिसेंटली तर किमान लक्षात ठेवायला पाहिजे 2025, 2026 आणि 2027 याबद्दल काही जर घोषणा केलेली असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका संस्थेने तर ह्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. मग ह्याचा आन्सर काय बरं? क्वेश्चन नंबर 68चा आन्सर नंबर 2 जागतिक महिला शेतकरी वर्ष. पुढे बघा. खालील विधाने विचारत घ्या. क्वेश्चन नंबर 69. 19 मे 2025 रोजी अल्जेरिया देश ब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा म्हणजेच NDBचा नवीन सदस्य बनला आहे. ठीक आहे. काय म्हणते? नवीन सदस्य बनलेला आहे. बरोबर आहे का बरं? अल्जेरिया देश हा नवीन सदस्य बनला आहे का न्यू डेव्हलपमेंट बँकेचा? तर हो, बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा. 5 जुलै 2025 रोजी कोलंबिया आणि उझबेकिस्तान अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील झाले आहेत. ठीक आहे. कोलंबिया आणि उझबेकिस्तान झालेले आहेत का? ठीक आहे. हो, बरोबर आहे. आणि NDBची एकूण सदस्य संख्या ही आता 13 झाली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेची एकूण संख्या आता किती झालेली आहे? 13 झाली आहे. तर सर्व विधान बरोबर आहेत का बरं? येस. तर सर्व विधान बरोबर आहेत. परंतु करंट अफेअर्समध्ये किंवा पॉलिटी अशा सब्जेक्टमध्ये आपण जेव्हा वरीलपैकी सर्व बरोबर आहेत असं जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला प्रत्येक फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं असतं. मी म्हणत नाही ही डेट पूर्ण पाठच असायला पाहिजे, परंतु जर काही NDBची त्यांनी स्थापना वर्ष विचारलं तर ते मात्र पाठच असलं पाहिजे. ठीक आहे. हां, मग अशा वेळेस फक्त या फॅक्ट्सवरती लक्ष द्यायचं की अल्जेरिया देशच आहे का की जो नवीन सदस्य बनला आहे. त्यानंतर कोलंबिया आणि उझबेकिस्तान हेच आहेत का की जे अधिकृतपणे काय झालेले आहेत बरं ते सामील झालेले आहेत आणि NDBची एकूण संख्या 13 झाली आहे. हे फॅक्ट्स मात्र माहिती असले पाहिजेत. हे आपल्याला इथे ते चुकवणार नाहीत. या रोजी हे झालेलं आहे असं नाही चुकवणार. ठीक आहे. ह्या गोष्टी स्टॅटिकमधल्या ह्या फॅक्ट्समधल्या ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. तर आपण काही एक्सप्लेनेशन बघू. NDBची काही माहिती बघूयात का तर NDBबद्दल पण ते काही स्टॅटिक फॅक्ट्स देऊन काय करतात चुकू शकतात. तर ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आन्सर नंबर 4 आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. मग NDBची स्थापना कधी झाली बरं? जुलै 2014 मध्ये झाली आहे. ठीक आहे. फोर्टालेझा ब्राझील येथे जी परिषद झाली होती ब्रिक्सची त्या परिषदेअंतर्गत तेव्हा स्थापना झाली होती. पण त्याचा अंमल कधी झाला? जुलै 2015. जुलै 2014 आणि जुलै 2015 एकदम नियर बाय आहेत बरं काय लक्षात घ्यायचं. हे आहे स्थापना वर्ष, हे आहे अंमल वर्ष. त्यानंतर त्याचं मुख्यालय कुठे आहे तर शांघाय चीन येथे आहे. ठीक आहे. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत तर दिल्मा रोसेफ
ब्राझीलच्या आहेत या, तर त्या सध्या अध्यक्ष आहेत. एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे, NDB बद्दल. तर क्वेश्चन नंबर कोणता चालू होता? क्वेश्चन नंबर 69चा आन्सर काय येईल मग? वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 काय म्हणते? खालील विधाने विचारत घ्या. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी अतिरेकी हमास या गटाने इस्रायलवर हल्ला केला. बरोबर आहे? येस, बरोबर आहे. 7 ऑक्टोबर 2023 पासून हे जे चालू झालेलं आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन वगैरे युद्ध किंवा गाझा पट्टीमधील हे जे संघर्ष चालू आहे, तर ते कधी चालू झालं? 7 ऑक्टोबर 2023ला. ही डेट मात्र माहिती असली पाहिजे. का? तर त्याचं काय सिग्निफिकन्स आहे ते पुढे बघूयात आपण. सन 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली आहे. बरोबर आहे का? येस, सन 1948 मध्ये काय झाले बरं? इस्रायलची स्थापना झालेली आहे. पुढे बघा. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये योम किप्पूर हा सण साजरा केला जात होता. ज्यावेळेस हा हल्ला झाला होता, हमास या गटाने हल्ला केला होता इस्रायल गटावर, तर त्यावेळेस कोणता सण तिथे साजरा केला जात होता? 7 ऑक्टोबर 2023 रोजी तर योम किप्पूर हा सण साजरा केला जात होता. आणि हमास इस्रायल संघर्षामध्ये हमासने ऑपरेशन आयरन स्वॉर्ड्स राबवले, तर प्रत्युत्तरामध्ये इराणने काय राबवले? ऑपरेशन अलक्सा राबवले. ठीक आहे, हे बरोबर आहे? हे बरोबर आहे का बरं? नाही. तर आपण काय केलं माहिती आहे का? उलटं करून दिलेलं आहेत ह्या गोष्टी. ठीक आहे, कसे? तर हमासने कोणता राबवलेला आहे बरं? ऑपरेशन आयरन स्वॉर्ड्स राबवलेला आहे. ठीक आहे, हमासने कोणता राबवलेला आहे? ऑपरेशन अलक्सा राबवलेला आहे. आणि इस्रायलने कोणता राबवलेला आहे बरं? ऑपरेशन आयरन स्वॉर्ड्स राबवलेला आहे. ठीक आहे, हां. तर हमास आणि इस्रायल संघर्षामध्ये हमासने काय ऑपरेशन आयरन स्वॉर्ड्स राबवले आणि प्रत्युत्तरामध्ये इस्रायलने ऑपरेशन अलक्सा राबवले. असा हे सेंटेन्स आहे. इथं इस्रायल आहे बरं का, इराण नाही आहे, इस्रायल आहे. ठीक आहे, तर हमासने राबवलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन अलक्सा आणि इस्रायलनं राबवलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन आयरन स्वॉर्ड्स. ठीक आहे, हे इथे लक्षात घ्या. त्यामुळं हा सेंटेन्स आपण काय केलेला आहे? चुकवलेला आहे. जरी इथं इराण जरी असलं तरी आपल्याला माहिती हा ऑप्शन चुकलेलाच आहे. ठीक आहे, असा पण ऑप्शन चुकतो किंवा प्रिंटिंग मिस्टेकमुळे पण चुकलेला आहे. तर माझा आन्सर काय येणार बरं? अ, ब, क बरोबर. ठीक आहे, हां हां. तर काय चालू आहे बरं? इस्रायल आणि हमासचं संघर्ष चालू आहे. संघर्षामुळे तिथे BDS ही चळवळ चर्चेत आली आहे. ठीक आहे, BDS म्हणजे काय बरं? BDSचा लॉंग फॉर्म काय? तर बॉयकॉट, डिवेस्टमेंट अँड सँक्शन्स. ठीक आहे, BDS इस्रायलच्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती बहिष्कार टाकणे या चळवळीचा हा उद्देश आहे. युरोपियन गटाने वगैरे हे त्यांच्यावरती बॉयकॉट टाकलेला आहे. ठीक आहे, अमेरिका, युरोप वगैरे या गटाने इस्रायलच्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती काय करायचं टाकलेलं आहे? बहिष्कार टाकणे. ठीक आहे, खास करून युरोपने ही चळवळ राबवलेली होती किंवा पुढाकार घेतला होता किंवा साईडच्या जे त्यांचे मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत त्यांनीही इस्रायलवरती अशा प्रकारचा काय टाकलेला आहे? बहिष्कार टाकलेला आहे. ठीक आहे, ती BDSचं लॉंग फॉर्म जर विचारले आपल्याला तर लक्षात घ्या बॉयकॉट, डिवेस्टमेंट अँड सँक्शन्स. ठीक आहे, हां. तर क्वेश्चन नंबर 70चा आन्सर काय येईल मग? 3 येईल. ठीक आहे, हां. वरीलपैकी सर्व बरोबर येईल का? नाही. आपण काय केले? त्यांचे जे काही ऑपरेशन्स आहेत ते फक्त अल्टरनेट करून बदलून दिलेले आहेत. त्यामुळे तिथे पण आपण योग्य लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 71 बघा. ठीक आहे, खालील विधाने विचारत घ्या. काय म्हणतंय? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 29 जून 2025 रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले. हैदराबाद येथे केले का? नाही, चूक. सरकारने 2030 पर्यंत हळद निर्यातीचे $1 अब्ज उद्दिष्ट ठेवले आहे. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. मग विचारलेलं काय आहे? फक्त अचूक, बचूक, दोन्ही चूक किंवा दोन्ही अचूक. ठीक आहे, काय आहे? फक्त अचूक आहे. ठीक आहे, हां. हैदराबाद येथे निसून ते कुठे बरं? निजामाबाद येथे. ठीक आहे, निजामाबाद येथे काय केलं? राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले. मग हे जसं केंद्राच्या बाबतीत आहे तसं राज्याच्या बाबतीत पण आहे का असं हळद संशोधन केंद्र वगैरे? कुठे बजेटमध्ये दिलेलं आहे का? तर ते देखील महत्त्वाचं आहे. तर बघा, लक्षात घ्या. मुख्यालय केंद्राच्या बाबतीत बघतोय सध्या निजामाबाद, तेलंगणा येथे. स्थापना कधी झाली? 14 जानेवारी 2025 रोजी. अध्यक्ष, पहिले अध्यक्ष कोण होते? तर पल्ले गंगा रेड्डी हे त्या
याच्या हळदीच्या मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारत हा काय आहे, हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आहे, ग्राहक आहे आणि निर्यातदार पण आहे. ठीक आहे, जगातील 70% हळद उत्पादन भारतात होत असते. ठीक आहे, असं जर एखादी लाईन आलं एक जनरलमध्ये तर ती देखील महत्त्वाची लाईन आहे. ठीक आहे, जगातील 70% उत्पादन हळद उत्पादन कुठे होते बरं, भारतात होते, तर बरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जे बजेटमध्ये दिलं होतं तर काय, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कुठे आहे, हिंगोली येथे आहे. ठीक आहे, हा देखील क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, कुठे आहे ते, हिंगोलीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये हिंगोली. ठीक आहे, हिंगोली येथे आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, अमित शहाने उद्घाटन केलं होतं तर ते हैदराबादमध्ये नसून निजामाबादमध्ये आहे, त्यामुळे फक्त चूक आहे. दुसरं जे आहे हळद निर्यातीचे $1 अब्ज उद्दिष्ट जे आहे ते कसे ठेवलेले आहे, त्यामुळे ते बरोबर आहे. ठीक आहे, बजेटमधल्या पण अशा काही गोष्टी असतात त्या आपण त्याच्यावरती पण बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे, नंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 72 काय दिलंय, सेम असा राज्यसेवा 2024ला एक क्वेश्चन विचारला होता, मोहिमा आणि त्यापुढे त्यांचं उद्दिष्ट काय होतं किंवा ते मोहीम कशा बाबतीत राबवलेलं होतं. तर आपण बाकीचे 3 ऑप्शन सेम घेतलेले आहेत, फक्त एक त्याच्यातली जोडी बदललेली आहे. काय तर PYQ वरती काही PYQ करंट बाबतीमध्ये आहे तसे रिपीट होतात, काही शौर्य पुरस्काराबाबतीत रिपीट झालेला एक क्वेश्चन होता तर त्या असाही रिपीट होऊ शकतो. का तर चर्चेत सध्या हे ऑपरेशन्स आहेत, त्यामुळे मागचे पण PYQ आपल्याला माहिती पाहिजे, फक्त आपण त्याच्यातली एक जोडी बदललेली आहे. ठीक आहे, तर काय म्हणते बघा, ऑपरेशन सिंधू कशासाठी राबवली बरं, सध्या जे इराण इस्रायल संघर्षातून भारतीयांना बाहेर काढणे, आपल्या भारतीय नागरिकांची तिथून सुखरूप सुटका करण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन राबवलं आहे इराण इस्रायल संघर्षासाठी, तर ऑपरेशन सिंधू. त्यानंतर ऑपरेशन अजय कशासाठी बरं, इस्रायल गाझा संघर्षातून भारतीयांना बाहेर काढणे, हे महत्त्वाचं आहे बरं का. आपण असं सगळं घेऊन चालायचं नाही, इस्रायल इराण लक्ष ठेवायचं बारकाईने, तर ते कशासाठी राबवलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन कावेरी हे कशासाठी आहे बरं, सुदानसाठी आहे. त्यानंतर ऑपरेशन गंगा कशासाठी आहे बरं, रशियासाठी, रशिया युक्रेन संघर्षातून भारतीयांना बाहेर काढणे. म्हणजे काय आहे बरं, 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे, अशी जोड्या लागतात. मग कुठे बरं ते 4, 3, 2, 1, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 72चा आन्सर काय येईल बरं, ऑप्शन नंबर 4. मग जे ऑपरेशन सिंधू आहे जे चर्चेत म्हणजे चर्चेत होता इराण इस्रायल संदर्भातलं इराण इस्रायल संघर्षातून भारतीयांना बाहेर काढायचं, तर ते सध्या चर्चेत आहे, तर ते बघूया आपण. ऑपरेशन सिंधू आहे बरं का, ते सिंदूर नाही. ते देखील करून ठेवा, ते देखील विचारलं तर विचारू शकतात. ऑपरेशन सिंधू काय आहे, इराण इस्रायल युद्धादरम्यान इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे. कालावधी कोणता होता, 18 जून 2025 ते 27 जून 2025 या कालावधीमध्ये आपण काय केले, हा ऑपरेशन राबवलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 73. 72चा आन्सर काय मग 4 येतं. क्वेश्चन नंबर 73 बघा, हा झाकीर हुसेन यांच्या बाबत खालीलपैकी काय खरे नाही. सेम असा एक क्वेश्चन आलेला होता, कुणा बाबतीत होता तो मागच्या वर्षी, कर्पुरी ठाकूर यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे नाही. म्हणजे निधन वार्ता प्लस पुरस्कार अशा पद्धतीचा तो क्वेश्चन होता. आता हा कसा दिलेला आहे बरं, आपण निधन वार्ता या टॉपिक अंतर्गत येऊ शकतो हा. ठीक आहे, हा मध्ये बप्पी लहरी यांचं एक निधन झालं होतं, ते या आजारामुळे कोणत्या आजारामुळे झालं होतं असा एक PYQ येऊन गेला होता, तर तशा पद्धतीचं एक सेंटेन्स मी इथं देखील घातलेलं आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हणते, झाकीर हुसेन यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे नाही असं आपण विचारलेलं आहे. तर ते प्रख्यात तबलावादक होते. ठीक आहे, प्रख्यात तबलावादक आणि संगीतकार होते, बरोबर आहे. येस, तबलावादक तर आपल्याला माहिती आहे, हे जनरल सेंटेन्स आहे. त्यानंतर तबलावादनाच्या 6 शाळांपैकी ते बनारस घराण्याचे तबलावादक होते. कोणत्या घराण्याचे होते असा एक क्वेश्चन आला होता. एक गायिका दिली होती कलाशास्त्रीय संगीताची आणि ते कोणत्या घराण्याचे गायिका आहेत असं विचारलेलं, त्यामुळे मी इथे त्यांचं घराणं टाकलेलं आहे. तर हे बरोबर आहे का, नाही, चूक आहे. ठीक आहे, त्यांचे पहिले अल्बम हे लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड 1973 हे आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आणि त्यांचा मृत्यू इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस, ठीक आहे, फुफ्फुसाशी रिलेटेड हा आजार आहे, या आजारामुळे झालेला आहे. तर बरोबर आहे का, हो येस, हे पण देखील काय बरोबर आहे. तर आपण झाकीर हुसेन ही जी एकदम महत्त्वाची व्यक्ती आहे त्यांच्या बाबतीत काही माहिती बघूयात. मग ते जर पंजाब घराण्याचे ते जर का बनारस घराण्याचे नसतील तर ते कोणत्या घराण्याचे आहेत. ठीक आहे, हां बघा आन्सर काय आहे, 2 आहे. ठीक आहे,
जन्म कुठे झालेला आहे बरं त्यांचा? 9 मार्च 1951 मध्ये 51 रोजी मुंबई येथे झालेला आहे. आणि निधन कधी झालेलं आहे? 15 डिसेंबर, म्हणजे मागच्या वर्षीच आहे. ठीक आहे, 15 डिसेंबर 2024. 6 शाळा जे तबला वादकाशी रिलेटेड आहेत ना, तबलाशी, ठीक आहे, त्याचे 6 शाळांपैकी ते पंजाब घराण्याचे तबलावादक आहेत. कोणत्या घराण्याचे? हे ते तबलावादक पंजाब घराण्याचे. ठीक आहे, म्हणून तिथं जे बनारस करून दिलंय ना ते चुकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुरस्कार त्यांना पद्मश्री कधी भेटला? 1988 मध्ये भेटलाय. पद्मभूषण 2002 मध्ये भेटलेला आहे. आणि पद्मविभूषण त्यांना 2023 म्हणजे रिसेंट आहे, हे देखील लक्षात ठेवायचं. पद्मविभूषण त्यांना कधी भेटला आहे? 2023 मध्ये भेटला आहे. इंग्रजी गिटार वादक जॉन मॅकलॉफ्लिन आणि व्हायोलिन वादक एल शंकर यांच्यासोबत त्यांनी शक्ती बँड स्थापन केलाय. मग ह्याला मागच्या वर्षी काही मिळालं आहे का ग्रॅमी पुरस्कारमध्ये? हे बघून ठेवायला पाहिजे तुम्ही. हे देखील शक्ती गट देखील चर्चेतील होतं. ठीक आहे. हां, तर महत्त्वाचं काय आहे बरं आपण चुकवलेलं? तबलावादक ते कोणत्या घराण्याशी रिलेटेड आहेत? ठीक आहे, बनारस घराण्याशी नाहीत तर ते पंजाब घराण्याशी रिलेटेड आहेत. आन्सर नंबर 2. निधन वार्ता, जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांचं निधन झालं असेल तर त्याबद्दल हे करून ठेवलं पाहिजे. मग काय चुकलेलं आहे बरं? बनारस घराण्याचे. ठीक आहे. पुढे बघा, नुकतेच निधन पावलेले, क्वेश्चन नंबर 74, नुकतेच निधन पावलेले निसर्गतज्ञ, पक्षीतज्ञ आणि लेखक अशी ओळख असलेले मारुती चित्तमपल्ली यांच्या बाबतीत खालीलपैकी काय विधाने विचारात घ्या. जसं MS स्वामीनाथन यांच्याबद्दल दिलं होतं ना, तसंच मागच्या वर्षी देखील 2 आले होते. एक कर्पुरी ठाकूर आले होते आणि एक MS स्वामीनाथन आले होते. त्यांचं निधन देखील झालं होतं आणि त्यांना भारतरत्न देखील भेटलेलं होतं. ठीक आहे. तसंच आपण 2 महत्त्वाचे व्यक्ती घेतलेले आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. हां, तर कोण आहेत ते? मारुती चित्तमपल्ली आहेत. ठीक आहे. तर ते काय त्यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या असं त्यांनी म्हणलेलं आहे. ठीक आहे. मारुती चित्तमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाते. जनरल सेंटेन्स आहे. ठीक आहे. येस, बरोबर आहे. सोलापूरमध्ये जेव्हा 2006 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. येस, बरोबर आहे. आणि 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. बरोबर आहे का? हे नाही, चूक आहे. ठीक आहे. आणि इथं मी ऑप्शन पण कसे सेट केलेले आहेत बघा. अ बरोबर, अ ब बरोबर, ब क बरोबर, अ क बरोबर, म्हणजे अ ब क बरोबर असा वरीलपैकी सर्व बरोबर असं घेऊन जायला काही ऑप्शनच नाही आहे. ते वरीलपैकी सर्व बरोबर असा ऑप्शनच नाही आहे. म्हणजे आपल्याला ह्यांच्याबद्दल माहिती काहीतरी, हे तर आयदर चुकलेलं असणार आहे किंवा हे तर चुकलेलं असणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 2. 74चा आन्सर आहे आन्सर नंबर 2. अ आणि ब बरोबर. मग त्यांचे आत्मचरित्र कोणते आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. बघा, निधन वार्ता महनीय व्यक्ती या टॉपिक अंतर्गत हा आलेला आहे. त्यानंतर मारुती चित्तमपल्ली. हां, तर निधन कधी झालं यांचं? 18 जून 2025 मध्ये, म्हणजे या वर्षीच झालेलं आहे. त्यांना पद्मश्री भेटले 2025 मध्ये. ठीक आहे. मी म्हणलं ना, एक निधन पण झालंय आणि पुरस्कार पण भेटलाय, त्यामुळे ती व्यक्ती महत्त्वाची होऊ शकते आणि ती चर्चेत असेल तर त्यांच्यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे चकवा चांदणं. ठीक आहे. काय त्यांच्या आत्मचरित्राचं नाव दिसत नसेल तर चकवा चांदणं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्यक्ती आहे जयंत नारळीकर, आपल्याला माहितीच असेल, त्यांच्यावर देखील येऊ शकतं. त्यांचं देखील निधन कधी झाले? 20 मे 2025 मध्ये झालेलं आहे. ते खगोल आणि भौतिक शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे 4 नगरातले माझे विश्व, जे मी मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत क्रॉस केलं. मग तिथंच लिहून घ्यायला पाहिजे आपण की 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कुणाचं आहे? जयंत नारळीकर यांचं आहे. ठीक आहे. 2015ला त्या पुस्तकाला साहित्य अकादमी देखील मिळालेलं होतं. त्यांना पद्मविभूषण भेटलंय आणि महाराष्ट्र भूषण देखील भेटलेलं आहे बरं का. जयंत नारळीकर हे देखील व्यक्ती आहेत आणि त्यांचं निधन देखील याच वर्षी झालेलं आहे, त्यामुळे देखील ती चर्चेतील व्यक्ती आहे. त्यांच्यावर देखील क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर मग आन्सर आहे आन्सर नंबर 2. 4 नगरातले माझे विश्व आहे जयंत नारळीकरांचं आणि मारुती चित्तमपल्ली यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदणं. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 75 बघा, योग्य विधाने ओळखा असं विचारलंय. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 सुधीर रसाळ यांना मिळालेला आहे. बरोबर आहे का? सुधीर रसाळ यांना मिळालेला आहे का बरं? येस, सुधीर रसाळ यांनाच मिळालेला आहे. ठीक आहे. 2024 हे ह्याच्यावरती पण लक्ष द्यायचं. 2024, 2025, 2023. ठीक आहे. त्यांना हा पुरस्कार विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी मिळालेला आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला जातो. बरोबर आहे का बरं? हे 22 भाषा आणि इंग्रजी भाषा आहे की 22 प्लस जे 2 आहेत, 22 प्लस
22 प्लस जी 2 आहे त्याच्यामध्ये आहे इंग्रजी तर आहेच आहे, प्लस कोणती आहे राजस्थानी आहे का हे बघून ठेवा, ठीक आहे. हां, आणि 22 प्लस इंग्रजी जे आहे ते कोणासाठी आहे, ते ज्ञानपीठसाठी असेल, ठीक आहे. तर त्यामुळे हे काय आन्सर क काय सेंटेन्स चुकीचं आहे, त्यामुळे आन्सर काय असेल बरं, अ आणि ब, म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर बघा, हां, साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना कधी झाली, 1954ला झाली. सुरुवात कधी झाली, 1955ला झाली. तसंच ज्ञानपीठला सेम 1961ची स्थापना आणि सुरुवात 1965. ठीक आहे, ह्या दोन्ही पण गोष्टी करून ठेवा. आणि कोणती संस्था देते, भारतीय ज्ञानपीठ देते तिथे. तर इथं साहित्य अकादमी पुरस्काराच्या बाबतीत 54ची स्थापना आणि सुरुवात 1900 कधीची, लगेच पुढच्या वर्षी 55ची. स्वरूप किती आहे बरं, 1 लाख रुपये आहे, ठीक आहे. आणि टोटल किती, 22 भाषा, राजस्थानी प्लस इंग्रजी, अशा टोटल 24 भाषांना देतो आपण. हां, 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस राजस्थानी प्लस इंग्रजी आणि अशा टोटल 24 भाषा. आणि ताम्रपट निर्मित सत्यजित रे यांचं आपण काय देतो, त्यांना ताम्रपट पण देतो ना ते. हां, तर ते कोणी निर्मित केलेलं आहे, सत्यजित रे यांनी निर्मित केलेलं आहे, ठीक आहे. हां, 1 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हां, तर बघा 2024, 22, 23, 24 असं जर जोडायला करून विचारलं तर किमान 2 वर्ष मागची आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. 22, 23, 24. हां, 22ला भेटलं होतं प्रवीण बांदेकरांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या यासाठी. त्यानंतर ना आपल्याला 23ला मिळालं होतं कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी. धरणग्रस्तांची भावना होती त्याच्यामध्ये. निकमवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूरचे होते. त्यानंतर सुधीर रसाळ यांच्याबद्दल आता 2024ची सुधीर रसाळ यांना विंदांच्या गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी मिळालेलं आहे, ठीक आहे. त्याप्रमाणेच युवा साहित्य पुरस्कार पण करून ठेवायला पाहिजे आपण. त्यानंतर बाल साहित्य पुरस्कार पण करून ठेवायला पाहिजे. आणि हे झाले मराठीचे, ठीक आहे. काय काय केलं पाहिजे बघा, युवा, त्यानंतर बाल, हां, आणि ह्यामध्ये मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी. सेम तसं इकडं, ठीक आहे. हे सगळे करून ठेवायला पाहिजे, युवा आणि बाल बाकीचे. आणि हे कोणते बरं, इन जनरल मधलं साहित्य अकादमी पुरस्कार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण करून ठेवल्या पाहिजेत. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 75 बघा. तर ह्याचा आन्सर काय येईल बरं, अ आणि ब बरोबर, ठीक आहे. स्टॅटिक गोष्टी पण चुकवतात, त्यामुळे साहित्य अकादमीबद्दल पण त्याचं स्वरूप वगैरे माहिती पाहिजे, कुणासाठी दिलं जातो, किती भाषांसाठी दिला जातो, ठीक आहे. त्यानंतर बघा, नमस्ते पुरस्कार, सॉरी नमस्ते हे काय आहे, ही जी योजना आहे त्याचं ते कुणासाठी आहे हे विचारलेलं आहे. नमस्ते म्हणजेच नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनायझड सॅनिटेशन इकोसिस्टीम ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आहे. आता बघा, जर का आपण नीट क्वेश्चन वाचला तर आपल्याला क्वेश्चनमध्येच आन्सर समजू शकतं की मेकॅनायझड सॅनिटेशन म्हणजे काय, स्वच्छतेशी रिलेटेड असणार आहे, ठीक आहे. तर स्वच्छता कामगार या घटकाशी ती रिलेटेड असणार आहे, ठीक आहे. तर नमस्ते योजनेबद्दल आपण बघूया. लॉंग फॉर्म पण विचारले तर लक्षात ठेवायला पाहिजे, ठीक आहे. स्वच्छता कामगार ऑप्शन नंबर 1. नमस्ते योजना 16 जुलै 2023 मध्ये चालू झाली होती ती. त्याच्या योजनेचा कालावधी होता 23-24 ते 2025-26. मंत्रालय आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण प्लस गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, ठीक आहे. अंमलबजावणी कोण करतं, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ. आणि नमस्ते दिन, हां, तर नमस्ते योजनेचा अंमलबजावणी दिन आपण काय साजरा करतोय सध्या, दरवर्षी नमस्ते दिन म्हणून साजरा करतोय, ठीक आहे. ह्या अशा गोष्टी देखील पर्यावरणासाठी किंवा योजनेतल्या काही महत्त्वाचे जर दिन असतील तर त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ठीक आहे. नमस्ते योजनेचा अंमलबजावणी दिन आपण दरवर्षी नमस्ते दिन म्हणून साजरा करत आहोत, ठीक आहे. अशा उपक्रमातून काय होतं, लोकसहभाग वाढत असतो. तर हा स्वच्छता कामगारांशी रिलेटेड आहे. पुढे बघा, खूप महत्त्वाचं आहे हे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 जून 2025 रोजी गॅटविक लंडन विमानतळाकडे जाण्यासाठी झेपावलेले एअर इंडियाचे डॅश डॅश हे विमान उड्डाणानंतर क्षणार्धात कोसळले. आता आपण ऑप्शन पण कसं करून दिले बघा, आपण हे जाता जाता वाचत असतो अशा गोष्टी. तर त्या विमानाचं नाव देखील आपल्याला जर का विचारलं त्यांनी डायरेक्ट 1 2 3 4 करून तर ते माहीत पाहिजे. बोईंग 778
8 ड्रीमलायनर AI-171, म्हणजे हे जी गोष्ट आहे AI-171 इथे चुकवलेलंच नाही आहे, ठीक आहे. ऑप्शन बघा, ऑप्शन फक्त 778 ह्या गोष्टीमध्ये आपण काय केलेलं आहे, चका दिलेलं. तर ऑप्शन नंबर आहे 2 आहे. आणि प्रश्नात दिल्याप्रमाणे ही देखील डेट महत्त्वाची आहे. 12 जूनला उड्डाण केलं. कुठून उड्डाण केलं आहे ते? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे अहमदाबादचं, तिथून उड्डाण केलेलं आहे. आणि कुठे कुठे जाण्यासाठी ते झेपावलं होतं? तर लंडन गॅटविक विमानतळाकडे जाण्यासाठी ते झेपावलं होतं. आणि त्या विमानाचं त्यांनी काय केलं, डायरेक्ट नाव विचारलं. तर ते आहे बोईंग 7878 ड्रीमलायनर AI-171, ठीक आहे. हे ते विमान आहे, ठीक आहे. तर हे माहिती असले पाहिजे, का तर खूप मोठा अपघात होता तो, आणि त्या संदर्भात जर आपल्याला त्यांनी विमानाचंच नाव विचारलं तर माहिती असलं पाहिजे, ठीक आहे. बोईंग 7878 बोईंग 7878 ड्रीमलायनर, प्रवासी क्षमता होती तशी 254 आणि वेग होता 954 km/h, ठीक आहे. अपघात झाला आणि 241 प्रवासी त्याच्यातून काय झाले, मृत्युमुखी पडले होते. 24 जमिनीवरील होते त्यापैकी. नंतर बचाव एकमेव प्रवासी वाचले होते त्याच्यामध्ये. आणि मे डे कॉल हा त्यावेळेस खूप चर्चेत आलेला हा मेडे कॉल, मेडे म्हणजे काय आहे, तर हा चर्चेत आलेला हा वर्ड आहे. तर तो मूळ फ्रेंच शब्दातील आहे. मला मदत करा असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. संकटात असताना वैमानिकाकडून हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश देण्यासाठी हा कॉल आपण वापरतो, किंवा हा शब्द वैमानिकांकडून वापरला जातो, मेडे कॉल. महत्त्वाचं काय ह्याच्यामधलं, बोईंग 7878 ड्रीमलायनर विमान, ठीक आहे. हां, तर याचा आन्सर आहे आन्सर नंबर 2. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 78. हां, खालील विधाने विचारात घ्या. ॲक्झिओम 4 मोहीम, महत्त्वाची मोहीम आहे ना ही, ठीक आहे. तर 25 जून 2025 रोजी फाल्कन 9 रॉकेटचा वापर करून प्रक्षेपण करण्यात आले होते, ठीक आहे. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. नंतर शुभांशु शुक्ला हे या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिलेच काय होते बरं, भारतीय ठरले. विचारलेलं काय आहे हे लक्षात घ्या बरं का. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, अंतराळात नाही म्हणलेलं आपण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे स्पेस स्टेशनवरती जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. येस, बरोबर आहे. राकेश शर्मा 1984 यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. येस, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर 18 दिवसांच्या मिशननंतर, किती दिवसाचं मिशन होतं हे, 18 दिवसांच्या मिशननंतर क्रू ड्रॅगन अंतराळयान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतले, ठीक आहे. पृथ्वीवर परतले, बरोबर आहे का? हो, सगळे बरोबर आहे, ठीक आहे. महत्त्वाचं काय इथं लक्षात ठेवण्यासाठी मी हे दिलेलं आहे. महत्त्वाचं आहे कोणतं रॉकेट आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे स्पेस स्टेशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. पण अंतराळात जाणारे, ठीक आहे, स्पेसमध्ये जाणारे मात्र राकेश शर्मानंतर ते दुसरे भारतीय ठरले आहेत. यात गफलत करू नये, करायचं नाही, एवढ्यासाठीच हा क्वेश्चन घेतला आहे, ठीक आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर. आणि 18 दिवसाचं ते मिशन होतं, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. किती दिवसाचं मिशन होतं ते? 18 दिवसाचं मिशन होतं, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 78. आन्सर काय मग? वरीलपैकी सर्व बरोबर. तर आपण ते त्यातच कव्हर केलेलं आहे, त्यामुळं ह्याचं एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा काय देण्याची गरज नाही. पुढे बघा. हां, तर पुस्तक आणि त्याचे लेखक ह्याच्यावरती एक क्वेश्चन आलं आहे. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक खालीलपैकी क्रिकेट खेळाडूचे आहे, तर ते कोणाशी रिलेटेड आहे असा क्वेश्चन, ठीक आहे. पॅट कमिन्स, शिखर धवन, जेम्स अँडरसन आणि ग्लेन मॅक्सवेल. कुणाचं असेल बरं हे? शिखर धवन यांचं आहे, ठीक आहे. शिखर धवन यांचं. तर आपण या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघूया. तर शिखर धवन यांचं आहे ते. त्यानंतर पॅट कमिन्स यांचं पण कोणतं चीज चर्चेत आहे का? तर टेस्टेड हे पुस्तक चर्चेत आहे. त्यानंतर जेम्स अँडरसन यांचं कोणतं पुस्तक चर्चेत आहे? फाइंडिंग द एज, द ऑटोबायोग्राफी हे पुस्तक चर्चेत आहे. कुणाचं? जेम्स अँडरसन यांचं. आणि ग्लेन मॅक्सवेल हे सगळे क्रिकेट रिलेटेड आहेत खेळाडू, तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे, पण त्यांची आपल्याला पुस्तकांची नावं लक्षात ठेवायची जी सध्या चर्चेत आहेत. द शोमॅन, ठीक आहे. हां, हे. आणि आपले जे भारतीय क्रिकेट खेळाडू आहे शिखर धवन यांचं कोणतं आहे बरं? द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आहे शिखर धवन यांचं पुस्तक, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 80 बघा, शेवटचा प्रश्न.
खालीलपैकी कोणते मानव विकास अहवाल 2025चे शीर्षक आहे, म्हणजे HDI वरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, 2020 का 2021ला राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा करंट क्वेश्चन विचारला होता, त्यांनी शीर्षक विचारलेलं होतं. ठीक आहे, तर काय म्हणते बघा, अनसर्टन टाइम्स अनसेटल्ड लाईव्स. आता हे देखील कुठल्या तरी एका वर्षाचं शीर्षक असणार आहे. त्यानंतर ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन अ पोलरायझ्ड वर्ल्ड, हे देखील एक शीर्षक आहे, HDIचंच आहे. आणि अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. ठीक आहे, तर आन्सर हेच आहे, आन्सर नंबर 3च आहे. ठीक आहे, पण बाकीचे पण हे जे 2 आहेत हे देखील शीर्षक आहेत, तर ते बघून घ्या तुम्ही कोणत्या वर्षाचे आहेत. ठीक आहे, हां, तर बघा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 साली रिलीज झालेला आहे, परंतु तो आहे HDI 2023. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 193 देशांमध्ये आणि मूल्य किती आहे 685. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, 3 स्टार भारताचं स्थान आणि भारताचे मूल्य. मग HDI 2022 मध्ये काय स्थान होतं तर 133 आणि त्याचं किती आहे बरं मूल्य 676 असं मूल्य. ठीक आहे, त्यानंतर अव्वल जे देश आहेत तर ते कोणते आहेत बरं, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड. परंतु आपल्याला पुढचे पण 2 करून ठेवायचे आहेत, तर ते तुम्ही होमवर्कमध्ये करून ठेवा. ठीक आहे, HDIच्या बाबतीत आपल्याला उतरता क्रम किंवा चढता क्रम आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे, तर त्या बाबतीत ते करून ठेवलं पाहिजे. शीर्षक आणि महत्त्वाचं काय बरं, आपलं भारताचं स्थान किमान या वर्षीचं. ठीक आहे, 2025चे शीर्षक काय आहे मग, अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. ठीक आहे, तर इथं आपले क्वेश्चन करंटचे क्वेश्चन संपलेले 66 to 80. तर थँक्यू.